दूसरी तरफ ये भी कहा है कि मोदी जी को हाइड करना था जो भी ट्रम्प ने डिसरिस्पेक्ट किया है, इसलिए ये हिंदू हाँ, मुस्लिम ये तो सच है। जब भी कोई संकट आता है राजनीतिक या सरकार सरकार घिर जाती है तो हिंदू मुसलमान का एक मामला उठा लिया जाता है और हमारे लोग भी भ्रमित हो गए हैं। चला बोला तर त्याच रोखोच्या संदर्भात काय आपण एक संज्ञा मानलेली आहे की दोन राष्ट्रांमध्ये हिंदू पाकिस्तान निर्माण होईल असं पुढच्या 10 वर्षात किंवा मागच्या 10 वर्षात देश विभक्त जातोय, दोन तुकड्यामध्ये हे करत काय नेमकं म्हणायचं, कोणत्या गोष्टीवरून आपल्याला असं वाटतं की तुम्हालाही वाटलं पाहिजे हा देश विभाजनाकडे चाललेला आहे। 1947 च्या आधीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये मला फार फरक दिसत नाही आम्हाला सगळ्यांनाच। जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता तेव्हा या देशामध्ये काही लोकांनी ही परिस्थिती निर्माण केली होती। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे तेव्हा पंडित नेहरू म्हणाले होते जेव्हा देश फाळणी झाली आणि धर्माच्या आधारावर पाकिस्तान निर्माण झाला तेव्हा पंडित नेहरूंचं म्हणणं होतं की भारताचं मी हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही। म्हणजे धर्मांध लोकांच्या हातामध्ये कोणी असतील हिंदू किंवा मुसलमान हा देश मी जाऊ देणार नाही। आज दुर्दैवानं हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे। बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांचं स्वतःवरचं नियंत्रण संपलेलं आहे आणि यांना फक्त दंगली घडवणं, मशिदींवर हल्ले करणं, हिंदू तरुणांची डोके भडकवणं, या महाराष्ट्रामध्ये 3000च्या आसपास आत्महत्या गेल्या काही काळात झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या। याच्यावरती आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आता एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली आहे का? बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, ही शेतकरी जे मेले ते हिंदू नाही आहेत का? महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये, कृषी प्रधान राज्यामध्ये 3000च्या आसपास शेतकरी आत्महत्या करतात आणि या देशावर राज्य करू करणारे आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख लोक, ज्यांना देशाचं नाव बदलायचं आहे, धार्मिक अधिष्ठानं करायची आहेत, किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील त्यांना जे भडकवलं जात आहे किंवा इतर काही संघटना आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती आमचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी कधी बोलला ते तुम्हाला दिसतंय का? बेरोजगारीवरती कधी बोलल्यात? महागाईवर कधी बोलल्यात? शिवसेना हिंदुत्ववादी संघटना आहे, पक्ष आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी हा सुद्धा विषय घेऊन राजकारणामध्ये आहोत। आम्ही लोकांच्या पोटावर आधी बोलतो, पोटात अन्न नाही आणि हिंदुत्ववाद करून बसलेला आहात तुम्ही। आणि तू अशा प्रकारचा महाराष्ट्र हा पेटवायला निघाल्यात काही लोक, अशानं या राज्याची राख रांगोळी होईल, हे राज्य नष्ट होईल छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं। हे राज्य नष्ट व्हावं असं काही लोकांना सुपारी देऊन भाजपमध्ये पाठवलंय का? हे कालपर्यंत वीर सावरकरांना शिव्या घालत होते, कालपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हापचड्डीवाले म्हणत होते, देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींना शिव्या घालत होते, ते आज आम्हाला हिंदुत्व शिकवतायत। आणि हिंदू मुसलमान याला दुकान वेगळं मटणाचं, त्याला दुकान मटणाचं वेगळं। देवेंद्र फडणवीस हे जर संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर ते हे सहन कसं करतात? सरसंघ चालक त्यांना राष्ट्राची खरोखर चिंता असेल तर हे सहन कसं करतात? अशा प्रकारचे हलाल आणि झटके कारण नसताना ते सहन कसे करतात? याच्यामुळे हिंदुत्वाला झटका बसणार आहे। जसं देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद तसं महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचं राजकारण सुरू आहे आणि धमकी देखील इशारा देखील दिलेला आहे विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दल की जर ही कबर हटवली नाही महाराष्ट्रातून तर आम्ही बाबरीची पुनरावृत्ती करू। याने कुठे केली बाबरीची पुनरावृत्ती? याने केली, हे पळून गेले, आम्ही होतो, आमच्यावर अजून खटले सुरू आहेत। हे कुठे होते? हे जे म्हणतायत ना आम्ही हे करू आम्ही ते करू, 400 वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेले आहेत। म्हणून तर म्हणतोय ना की 3000 शेतकऱ्यांच्या कबरी चिता जळाल्यात, त्याच्यावर बोला। या महाराष्ट्रामध्ये 3000 शेतकऱ्यांच्या चिता आत्महत्या केल्या, त्यांनी आत्महत्या।
त्याच्यावरती कोणाला संवेदना नाहीत? या 3,000 शेतकऱ्यांना काय औरंगजेब कबरीतनं उठला आणि आत्महत्या करायला लावलं? याच्यावर उत्तर द्यावं ना. महागाई बघा, बेरोजगारी बघा, लोक रस्त्यात. या बेरोजगार मुलांच्या डोक्यामध्ये हे फालतू बरं का धर्मांधता भरवून त्यांना दंगलखोर बनवलं जात आहे. काश्मीर मधला तरुण दंगलखोर का झाला? त्याच्या हातात दगड का आले? कारण त्याच्या हाताला काम नव्हतं, म्हणून तो दंगलखोर झाला. आज दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती मला दिसते. हे कटू सत्य आहे. या सगळ्या महत्वाच्या विषयांवरून म्हणजे बेरोजगारी, महागाई या सगळ्या महत्वाच्या विषयांवरून लक्ष हटवण्यासाठी महागाई, बेरोजगारी बरं का, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरून लक्ष हटवण्यासाठी प्रत्येक पावलावर हिंदू मुसलमानांचा प्रश्न निर्माण केला जातो आहे. प्रत्येक पावलावर. मी उदय सामंत यांचं अभिनंदन करतो. त्यांनी राजापुरामध्ये संयमानं भूमिका घेऊन 2 समाजामध्ये जो तेढ निर्माण झाला होता तो संपवायचा प्रयत्न केला. कोकणामध्ये अशा दंगली कधी घडल्या नव्हत्या. हे कालचे पादरे पावटे आले हिंदुत्वाच्या नावानं आणि दंगली घडवतायत कोकणामध्ये हिंदू मुसलमानच्या नावावर. कोकणाची राख रांगोळी करायची. उदय सामंतांनी, मी आज वाचलं की त्यांनी एक संयमाची भूमिका घेतली राजापूर आणि रत्नागिरी भागामध्ये, आणि त्यांनी दोन्ही समाजामधला जो तेढ होता निर्माण केला काही लोकांनी, ते नष्ट केलं. पण त्याच उदय सामंत ज्या पक्षाचे शिवसेना शिंदे गट, त्याच गटाच्या खासदारांनी सगळ्यात पहिली ही मागणी केली होती. नरेश मस्के यांनी संसदेत मागणी केली की ही कबर जी आहे ती सुरक्षा काढून टाकावी, ती कबर हटवावी. नाही, ते 2 गृहस्थ आहेत, त्यांनी जावं. जसं आम्ही गेलो होतो अयोध्येत बाबरीसाठी, सगळे त्या काळात गेलो होतो ना, बाळासाहेब ठाकरेंचा आदेश होता. तसं त्यांनी जावं ना. त्यांच्या पक्षाचा जसा आदेश असेल तर त्यांनी पक्षाचा, म्हणजे त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा, जर त्यांच्या पक्षप्रमुख अमित शहाचा आदेश असेल तर त्यांनी जावं, करावं. बघूया मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांना प्रसिद्धी मिळेल. करावं ना. बोलतात कशाला? 400 वर्षापूर्वीच्या कबरी खणाला निघालेल्या आहे आणि महाराष्ट्राची कबर होताना दिसते, आम्हाला थडगं होताना दिसते या राज्यामध्ये. 3,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत त्यांना. चला, अरे सोडा. अमरावती आणि संभाजीनगर बेरोजगार तरुणांना दंगलखोर बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. महाराष्ट्रात काश्मीर सारखी परिस्थिती निर्माण होते असं वक्तव्य देखील राऊतांनी केलेलं आहे.